हॅलो फ्रेंड्स, आज आपण पापडाची चटणी कशी बनवायची आहे ती बघणार आहोत। हे बघा, उडदाच्या डाळीचे पापड घेतलेले आहेत। ते व्यवस्थित आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे। हे बघा, 3 ते 4 पापड घेतलेले आहे। 4 पापड घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे। तुम्हाला तळून आवडत असेल तर तुम्ही तळून पण चटणी बनवू शकता। आता आम्ही हे पापड जे आहेत सगळे भाजणार आहोत आणि भाजल्यानंतरच याची चटणी आपण करणार आहोत। जसं की आपण जेवणासोबत ही पापडाची चटणी खाऊ शकतो। अशा पद्धतीने सगळे पापड आपण भाजून घेतलेले आहे। आता पापड भाजल्यानंतर याचं आपल्याला काय करायचं, बारीक करून घ्यायचं। आता बारीक जर तुम्हाला खूपच बारीक पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता किंवा थोडंसं हाताने पण तुम्ही बारीक करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही चटणी जी आहे ती बनवू शकता। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हे बारीक करायचं आहे। आता हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पापड जे आहे ते बारीक करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। हे बघा, यामध्ये आपल्याला कांदा घातलेला आहे। त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा। हे बघा, टोमॅटो घालून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे आहे। तर कांदा टोमॅटो आपण यामध्ये घालून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला जसं की थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, यामध्ये आपण चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू, अशा हे सगळं आपण यामध्ये घालू शकतो। थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। तर हे जेवणासोबत आपण ही पापडाची चटणी जी आहे ती बनवून खाऊ शकतो। खूप छान आपली ही पापडाची चटणी लागते। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता तुम्हाला कुठले नवीन व्हिडिओज बघायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।